3 raised to x plus 8, that is equal to 27 raised to 2x plus 1. Find x. x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मी ऑप्शन देतो इथं 7 3. ऑप्शन तुम्ही काय लिहायची गरज नाही, क्वेश्चन फक्त लिहून घ्या. -2 आणि 1. या टाईपचे प्रॉब्लेम विचारले जातात. चालेल, ठीक आहे. चला वरती बघा सगळेजण. मी बोलत असताना काही लिहायचा प्रयत्न करू नका, समजून घ्या पहिल्यांदा. सर हे लेसन कोणतं आहे? हॅलो बाळा, आपण मॅथ्स मध्ये आता लेसन वगैरे असं काही नाही, आपण प्लेन मॅथमॅटिक्स मध्ये जाणार आहे. आपण असं लेसन वगैरे असं काय असणार नाही याच्यामध्ये. ओके, याला सिम्प्लिफिकेशन असं म्हणतात, सिम्प्लिफिकेशन. ओके, त्यामुळे टॉपिक वगैरे असं कुठल्याही परीक्षेला वगैरे आपण तसं जाणार नाही. ज्यावेळी मला आवश्यकता वाटेल त्यावेळी मी तुम्हाला सांगणार की बाबा हा टॉपिक आहे आणि या टॉपिक मधला हा पार्ट आहे. ठीक आहे, हे सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे. सो 3 रेस टू एक्स प्लस 8 आणि 27 रेस टू 2x प्लस 1 अशा पद्धतीचा जेव्हा प्रॉब्लेम, इक्वल टूचा अर्थ काय असतो, लेफ्ट हँड साईडला जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच व्हॅल्यू आपण राईट हँड साईडला असली पाहिजे किंवा असते. ओके, मग त्यासाठी काय करायचं, लेफ्ट हँड साईडला 3 आहे, राईट हँड साईडला 27 आहे, तिथं 3 आणायचा प्रयत्न करायचा. पहिली स्टेप आहे 3 रेस टू एक्स प्लस 8 दॅट इज इक्वल. आता 27 म्हणजे काय, 27 चे तुम्ही काय करू शकता, फॅक्टर्स पाडू शकता. फॅक्टरायझेशन मेथड. 3 9 are 27, परत 3 3 are 9, 3 1 are 3, बरोबर आहे. म्हणजे 3 3 9 3 27. ओके, सोपा आहे, तरी पण मी इथं तयार केलेलं आहे. म्हणजे आपण 27 कसं लिहू शकतो, 3 चा क्यूब. ओके, मग या 27 बद्दल आपण लिहूया 3 क्यूब आणि ब्रॅकेट रेस टू 2x प्लस 1. समजलं. देअरफॉर 3 रेस टू x प्लस 8. आता याच्यासाठी रूल आहे, मी इकडे देतोय त्या नोट्स सारखे येते, हे नोटबुकच्या शेवटच्या पेजवरती तुम्ही लिहून ठेवायचं कधी. एक्स रेस टू ए ब्रॅकेट रेस टू बी असं असेल तर एक्स रेस टू ए इंटू बी असं होत असतं. तिथं स्टार करून लिहिलेलं आहे, ते नोटबुकच्या सगळ्यात शेवटी लिहायचं आहे नाट्यावर. म्हणजे त्या नोट्स आहेत तुमच्या, असं समजू शकता. एक्स रेस टू ए रेस टू बी असेल तर एक्स रेस टू ए बी म्हणजे त्यांचा गुणाकार होतो. म्हणजे 3 रेस टू 3 याला गुणायचंय, 3 इंटू ब्रॅकेट 2x प्लस 1 आपण असं ठेवूया, ते नंतर गुणाकार करतो. आता काय झालेलं आहे बघा, पाया समान. पाया ज्यावेळी समान होईल त्यावेळी हे डिजिट्स आहेत हे पण काय असतात, इक्वल असतात. देअरफॉर x प्लस 8 इज इक्वल टू 3 इंटू 2x प्लस 1 झालं. देअरफॉर x प्लस 8 इक्वल टू, आता 3 नात गुणा, 3 2 जार 6x प्लस 3 1 3. आता x च्या संख्येच्या एका बाजूला घ्यायच्या आणि संख्याच्या दुसऱ्या बाजूला घ्यायचा. x इकडे प्लस आहे, पलीकडे गेल्यानंतर मायनस होईल तो, आणि हा 3 प्लस आहे तो इकडे आल्यानंतर मायनस होईल. सो 8 मायनस 3 आणि 6x मायनस x. समजतं सगळ्यांना, 6x मायनस x. चालेल, राहिलेले स्टेप काय आता, 8 मायनस 3 5 दॅट इज इक्वल टू 6x मायनस x 5x. आता x ला 5 मल्टिप्लाय गुणाकार मध्ये इकडे आल्यानंतर तो भागिले होईल. 5 डिवायडेड बाय 5 इक्वल टू x. 5 1 5 5 1 5. सो x इक्वल टू काय आलेले व्हॅल्यू बघा 1. सो युअर आन्सर विल बी 1. ओके, इथं ज्या नोट्स चालू होतं स्टार करून मी ठेवलेलं आहे, परत सांगतो की नोटबुकच्या शेवटच्या पेजवर लिहायचं, पण चांगल्या पेजवरती लिहायचं. तिथं रफ वर्क वगैरे केलेलं असेल तर त्याच्या अगोदरच्या पेजवरती लिहा, त्याच्या नोट्स तयार व्हायला पाहिजेत. समजलं, शेवटच्या पेज हे IMP हे नव्हे, हे महत्वाचं. असे फॉर्म्युले सगळे आपल्याला ते तयार करायचे. तर पटकन लिहून घ्या.
Next. Question. 1, 2/3. निश्चय असं का ना 1.2/3 divided by 2/7 into x/7 that is equal to x/7 that is equal to 1/4 1 into 1/4 into 2/3 into 1/6 into 1/6. Again, find x. Find x. हे बघितलेले आपण. हे माहित आपल्याला 1/2/3 1.2/3 असं आहे. त्याच्यावर काय करायचं असतं 1 into 3 मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यामध्ये प्लस न्यूमरेटर करायचं. म्हणजे हे मल्टिप्लाय करायचं आणि याच्यामध्ये याची व्हॅल्यू प्लस करायची असते. देअरफॉर 3 एके 3 अधिक 2 5 डिवायडेड बाय 3. आता भागिले यायचे. ओके, भागिले म्हणजे काय करतो आपण रिव्हर्स उलटून गुणिले 7/2 तेवढंच फक्त होईल इंटू x/7 दॅट इज इक्वल. आता इथं पण तसं 4 एके 4 4 into 1 प्लस हा 1 असेल 4 into 1 4 plus 1 5/4 into 2/3 into 1/6. समजतंय? तर काय काय संख्या कॅन्सल होतात बघा. 7 1s are 7, 7 1s are 7. ओके, 2 1s are 2, 2 2s are 4. काय काय राहिलेलं बघायचं 5. आता गुणाकार आहे 5 into 1 5, 3 into 2 6 into x. इथं 1 राहिलेलं आहे दॅट इज इक्वल टू. इथं काय करायला मल्टिप्लाय करा 5 into 1 1 into 1 5 डिवायडेड बाय 5 into 1 into 1 5 आला. 2 into 3 6 6 into 6 36. Therefore x इक्वल. आता हा इकडे गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले होईल. भागिले म्हणजे उलट जो खाली आहे तो वरती जाईल, वरती आहे तो खाली आहे. न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरला, डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला. 5/36 into 6/5. 5 1s are 5, 5 1s are 5, 6 1s are 6, 6 6 are 36. Therefore x equal to 1/6. Next. Five raised to minus 1 plus 2 raised to minus 1
-4 raised to -2 ब्रॅकेट रेस्ट टू -1 ची व्हॅल्यू काढायची इक्वल टू क्वेश्चन मार्क. फक्त लक्ष द्यायचं मी सांगताना. परत 1 मिनिट मी तुमच्यासाठी थांबणार आहे. तुम्ही लिहून घेईपर्यंत. ठीक आहे. ओके, बघा. आता रेस्ट टू -1 असेल तर नेहमी काय करायचं, त्याला डिवाइड होत असतो. 5 रेस्ट टू -1 म्हणजे 1/5 झाला. 5 रेस्ट टू 1 असेल तो डिवाइड होत असतो. प्लस 1/2 होईल तो. -1/4 रेस्ट टू 2 हे समजतंय का बघा. तुम्ही 1 आहे तो लिहिलेलं नाही, तुम्ही लिहू शकता, काय अडचण. 4 रेस्ट टू 2 दॅट इज इक्वल टू, आणि रेस्ट टू -1 हा तसं. हा किती आलेला आहे बघा, 1/5 प्लस 1/2 मायनस 1/16 ब्रॅकेट रेस्ट टू -. आता हे पहिल्यांदा सुरुवात तिरकस गुणाकार करू शकताय किंवा तुम्ही लसावी LCM HCF त्या पद्धतीने जाऊ शकताय. 2 1 2 प्लस 5 2 प्लस 5 अपॉन 10 मायनस 1/16 ब्रॅकेट रेस्ट टू -1. मी सगळ्या स्टेप तुम्हाला दाखवतोय, तुम्ही पटपट सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. 7/10 मायनस 1/16 रेस्ट टू -1 आणि लास्ट तिरकस गुणाकार 16 × 7. त्यासाठी आपल्याला टेबल आले पाहिजे, दिसत नसेल तर इथे लिहितो. दॅट इज इक्वल टू 16 7 112 मायनस 10 1 10 डिवायडेड बाय 160 ब्रॅकेट रेस्ट टू -1. 112 वजा 10 102 डिवायडेड बाय 160 रेस्ट टू -. बघा समजले काय. आता पण त्याला काय करूया आपण, 2 न भाग घालूया किंवा हे पण करू शकतोय. -1 याचा अर्थ आपण काय केला होता, -1 म्हणजे रिव्हर्स केला. 5 चा 1/5 केला तो. म्हणजे कसं, तुमचा 5 म्हणजे काय, 5/1 आहे, तर -1 असेल तर काय केलं आपण, 1/5 केलं. इथं पण तसंच करायचं. इथं आपण नोट्स लिहूया. x raised to -a इक्वल टू 1/x raised to a. फॉर्म्युला तयार झाला. हे तुम्ही काय करू शकताय, 160 डिवायडेड बाय 102. फक्त 1 आहे, दुसरा काही डिजिट नाही. आणि याला मग तुम्ही भाग घालवू शकताय, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत भाग घालवायचा. 16 0 पैसे दा बे 80/51 will be our answer.